अजब रमा राघवची जोडी। तर पुढचं आयुष्य किती सुंदर असेल हे मी इमॅजिन करूच शकते। खूप खूप सुंदर असणार आहे आपलं पुढचं आयुष्य। येणारी प्रत्येक पहाट नवीन उमेद घेऊन येईल, आपल्याला नव्याने जगायला शिकवेल, एकमेकांच्या आणखी जवळ आणेल। रमा, मला तुझी साथ आयुष्यभरासाठी हवी आहे। तू दिवाळीत सौदामिनी आजी बनून आली होतीस ना, खरोखर तू तशी दिसेपर्यंत मला तुला बघत राहायचंय। मला सुद्धा तुला अगदी म्हातारं झालेलं पाहिजे। ए राघव, आपल्या मुलांची मुलं तुला काय हाक मारतील रे? राघव आबा, राईट? रमा, काय डायरेक्ट नातवंडांपर्यंत पोहोचलीस? आधी मुलांचा तर विचार कर। मुलाचा नाही, नको। म्हणजे मुलगा झाला तर तो तुझ्यासारखा होईल, पण हँडसम नाही दिसणार ना तो। त्यापेक्षा कसं मुलगी झाली तर छान माझ्यासारखी क्यूट दिसेल, त्यामुळे मुलगीच व्हायला हवी। अच्छा, म्हणजे थोडक्यात मी तुला आवडत नाही तर? हो, अरे तुला खरं कळलं? अजिबात नाही आवडत तू मला। हो? नाही, मग आता ह्या नावडत्या माणसाचं पुढचं सरप्राईज पण नाही आवडणार ना तुला? अजून एक सरप्राईज सांग ना प्लीज, लवकर। मी नाही सांगणार राघव, प्लीज। आधी तू म्हण की तुला मी आवडतो। आवडतोस, खूप आवडतोस। आता सांग ना सरप्राईज काय? आता कसं? चला या बाईसाहेब। चल। राघव, थँक्यू। हे काय? कॉफी? अगदी तुला आवडते तशी, स्ट्रॉंग अँड फ्रॉथी। पण मला सांग, तू हे सगळं मॅनेज कसं केलं? म्हणजे सगळ्यांना कळू न देता तू हे सगळं केलं कसं? रमा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो। आपण आतापर्यंत इतके क्षण एकमेकांसोबत घालवलेत, त्याने आणखी एका क्षणाची भर। राघव, गेल्या 2 दिवसात आपल्याला काय काय फेस करावं लागलंय नाही? पण हीच तर सुरुवात आहे, अजून खूप आयुष्य बाकी आहे रमा मॅडम। खूप अडथळे, खूप अडचणी येणार आहेत अजून, आणि आपण दोघं त्याला मिळून सामोरे जाणार आहोत। अँड आय प्रॉमिस, मी नेहमी तुझी स्ट्रेंथ बनून तुझ्या सोबत राहीन। आणि मी हे वचन देतो, तुझा माझ्यावरचा विश्वास आणि माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच ढळू देणार नाही। राघव, हे काय आता? आज नुसते सरप्राईज वर सरप्राईज देतोयस तू। काय आहे काय यात? बघ तर, उघडून तर बघ। हे खरंच खूप प्रेशियस गिफ्ट आहे। थँक्यू, थँक्यू सो मच। पुरोहितांच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे। सौ रमा राघव पुरोहित।